खातीये आणि अवतार बघा ही कशी दिसताय माकड. अगोई अगोई लिटरली हनुमान वाटते ती. आता आली मी किचनमध्ये. मी तिला बनवते खिचडी, पण मी एकदम बेसिक अजिबात नाही बनवत. मी त्यात सगळं घालते. आता हे बघा बटाटा, टोमॅटो, गाजर. मला आता जेवढं तिला हेल्दी देता येईल तेवढा मी प्रयत्न करणार आहे, कारण मला माहिती आहे ही पिढी आत्ताची नाही. आम्ही सुद्धा तशीच होत पण तरी सुद्धा. काय खाते माकड बघा कसे झालंय. ड्रॅगन फ्रूट खातीये आणि अवतार बघा सगळं माकवून ठेवलंय. खाते ग, पण खाते सगळं. चल तुझ्या आईने आता मी व्लॉगला सुरुवात करते ना. ना हो ना, हो नाही, हो नाही, हो नाही, नाही ही कशी दिसताय माकड. अगोई अगोई हे बघा आम्ही माकड मत दिसतोय. क्युटी क्युटी बघ कशी दिसतेस. लिटरली हनुमान वाटते ती. हॅलो. खूप विचित्र अवतार झाला आहे माझा, त्यामुळे प्लीज अवॉइड करा. कारण मला आता केस धुवायचे आहेत उद्या. आज आहे सॅटर्डे, उद्या आहे संडे. आणि अवतार इतका झाला आहे, मला केसांना आता तेल लावायचं आहे. कारण मी खूप दिवस झाले असं स्वतःकडे लक्ष देत नाही आहे. पण नाही, मागच्या वेळेस आठवड्यात मी केस धुवायच्या आधी तेल लावलेलं, पण आता आजसुद्धा लावणार आहे. केस सध्या खूप गळत आहेत, त्यामुळे काय आता बोलू शकत नाही. योगा झाल्यापासून माझी केसांची पूर्ण वाट लागली आणि हे नॅचरल आहे. हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. पण आज संकल्प नाही आहे, कारण कार्यक्रम आहे. त्या जेवणाचा काय प्रॉब्लेम नाही, कारण दुपारचं आहे तेच आम्ही आता यूज करणार आहोत. धूर दिसतो आहे कारण तुम्हाला, कारण आईने धुरी केली आहे. धुरी म्हणजे धूप घातला आहे घरामध्ये आणि मस्त वास येतो एकदम धुरीचा. आता ॲक्च्युली काय होतं, माश्या येतात ना, त्यामुळे आम्ही पावसाळ्यात बऱ्यापैकी धूप असतो तो घालतो पूर्ण घरामध्ये. त्यामुळे घरात माश्या येत नाही. छान वाटतं घरामध्ये आणि पॉझिटिव्ह पण वाटतं संध्याकाळचं. देवाचं लावलं आहे तिकडे, म्हणून मी आता इथे बसले. तुम्हाला बारीक आवाजसुद्धा येत असेल देवाचं लावलं आहे त्याचा, म्हणून मी बेडरूममध्ये चालले आणि व्हिडिओ म्हटलं स्टार्ट केला आहे तर तो सुरूच करते. तर चला आता काय असेल पुढे तर मी तुमच्यावरती शेअर करते. आत्ता सध्या तरी माझं काम काहीच नाही आहे, कारण तर बेड आत्ता जस्ट आवरला मी, कारण खूपच पसारा झालेला. आम्ही दुपारी आज झोपलेलो मस्त युगा आणि मी, तर त्यामुळे सगळा पसारा इथे ठेवून गेलेली मी. जसं आत्ताच घड्या घातल्या आणि संकल्प मगाशी येऊन गेला, त्यामुळे त्याचा सगळा पसारा बेडवर पडलेला होता. म्हणून म्हटलं पहिले तो आवडते, कारण मला तो बघवत नाही म्हणून. मी आहे ना कधीही तेल जेव्हा केसांना लावते तेव्हा तेल थोडंसं गरम करून घेते. का करतात हे मला पण नाही माहिती. पहिल्यापासून जेव्हापासून मी तेल लावते केसांना तेव्हापासून माझं हे उद्योग चालू असतात. तर ह्यात मी आधी ना कापूर वगैरे बऱ्यापैकी गोष्टी काय काय टाकायची त्यामध्ये, पण आता सगळं सुटलं आहे. सिरियसली सगळं सुटलं आहे. माझे हे जे केस आहेत ना त्याच्यापेक्षा खूप दाट होते केस जेव्हा लग्न होऊन आली इथे, आणि त्यानंतर सगळी वाट लागली. इथलं ॲक्च्युली मला पाणी पण सूट नाही झालं आहे, कारण खूपच पातळ झालं आहे बघा ना. आणि इथून ग्रोथ झाली आहे थोडीशी, पण ती अजून एवढी दिसत नाही आहे. म्हणून म्हटलं ती तरी ॲटलिस्ट ग्रोथ होण्यासाठी तेलाचे उद्योग करावे, कारण त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. केस थोडेसे ठेवायचे तर नाही ते टकलू होऊन जाईल आपलं. थोडं कोमट आहे तर असं मसाज करते थोडंसं. माझे ना ॲक्च्युली खूप बऱ्यापैकी केस वरतीच बांधलेले असतात, त्यामुळे हे जे इथे दिसतंय ना हे त्यामुळे दिसतंय. मी खाली सोडतच नाही. योगा झाल्यापासून माझे खाली केस सोडणं असं कधीच असं झालं नाही, आणि हल्ली जरी सोडले ना तरी सोडवत नाही. लगेच असं वाटतं वरती कधी बांधते. सवय नाही राहिली आता खूप गोष्टींची. नाही तर माझ्या आधी ना जेव्हा ऑफिसला जायची ना तेव्हा मी कंटिन्यू केस खालीच सोडायची आणि सुट्टेच असायचे, आणि माझे एवढेच केस होते. नंतर आता वाढवलेत, पण आता बघू. मला चाललं आहे आता गणपतीला वगैरे केस छोटे करणार आहे मी, कारण खालून खूपच पातळ झाले ते मला दिसतातच पूर्ण. चला मी मसाज करते थोडासा केसांना आणि भेटते तुम्हाला. येस, तेल लावून सगळं झालेलं आहे. युगा तिकडे खेळतीये, आमच्या चाललं आहे तिकडे. अजूनही ना सर्दी गेली नाही आहे, त्यामुळे ना खूप असं कसं तरी होतं आहे. आज काही जेवणाचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे दुपारचं ॲक्च्युली आहे तसंच. संकल्प नाही आहे, त्यामुळे आम्ही तिघंच होत. आज रीमासुद्धा आली आहे, पण रीमा तिच्या मित्रांसोबत जाणार आहे. त्यांचं नाईट आऊट आहे, त्यामुळे ती तिकडेच जेवणार आहे. आता आहोत आम्ही तिघंच, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता मला बनवायचं ते युगाचंच बनवायचं आहे. आता बघू तिच्यासाठी काहीतरी खिचडी वगैरेच टाकते, म्हणजे पटकन उरकून जाईल. आज मला असं काहीतरी करावंसं वाटतं आहे.
स्केच बनवायला बसली त्या दिवशी सारखीच तर होईल. युगाताई परत येतील आणि परत सगळं घाण करून ठेवतील. त्यामुळे मला असं काहीतरी करावं लागेल. पण पेंटिंग करायचं म्हणे आपण, पेंटिंग करणारेस पण जाम घाण करते ती. म्हणून मध्ये कलरमध्ये परत ड्रेस चेंज करा आणि ह्या गोष्टी तिला जोपर्यंत कळत नाही आहे तोपर्यंत काय मला करता येणार नाही त्या गोष्टी. मला आत्ता खूप असं रिकामा टाईम असला की असं करावं असं वाटतं, जरा शांतता वाटते त्यामध्ये. पण युगामुळे ना अजून सध्या जरा काही महिने, काही आय थिंक एखाद 1.5 वर्ष अजून ठीक आहे. पण नंतर माझ्याकडे टाईम असणार आहे तेव्हा त्या गोष्टी करायच्याच आहेत मला. म्हणून सध्या हे एन्जॉय करते. चला आता काय तेल तर लावलं आहे त्यामुळे तर डायरेक्ट सकाळी धुणार आहे. आता आली आहे मी किचनमध्ये. युगाचं जेवणाचं बघते ना, त्यामुळे मी तिला बनवते खिचडी. पण मी एकदम बेसिक अजिबात नाही बनवत. मी त्यात सगळं घालते जेवढ्या भाज्या असतात. आता हे बघा, बटाटा, टोमॅटो, गाजर, फरसबी होती, फ्लॉवर होता, ते सगळं म्हणजे भोपळा पण आहे, भोपळासुद्धा घालते मी त्यामध्ये. तर आत्ता भोपळा होता म्हणून मी एवढीशी फोड घेतली. तिला बऱ्यापैकी गोष्टी मी खिचडीमध्ये घालून देत असते कारण मला अजिबात नाही आवडत ते प्लेन वगैरे. आणि तिला सगळ्यात आत्ताच टेस्ट जावी म्हणून घालते थोडं काय काय खायला तिला. तिच्यासाठी किती बनवायचं आहे थोडंसंच एवढं, पण तामझाम असतो त्यासाठी. तरीसुद्धा एकदम बारीक चिरते म्हणजे सगळं स्मॅश होतं आणि ते तिच्या पोटात जातं. मला आत्ता जेवढं तिला हेल्दी देता येईल तेवढा मी प्रयत्न करणार आहे देण्याचा. कारण मला माहिती आहे ही पिढी आत्ताची नाही, आम्ही सुद्धा तसेच होत. पण तरीसुद्धा तिला आता मला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करते. आणि मोठं झाल्यावर काय खाणारच आहेत त्यांचं आवडीचं. त्यामुळे जेवढं आत्ता सुरुवात केली आहे मी की जेवढं मला खायला घालते. फळंसुद्धा ती सगळं व्यवस्थित खाते, त्यामुळे तो मला प्रश्नच कधी येत नाही की तिला आत्ता फळ काय देऊ किंवा स्पेसिफिक फळ असं कधीच खात नाही ती. सगळं जे समोर करते आता ते बघ, ड्रॅगन फ्रूट होतं ते सुद्धा मस्त खाल्लं. मगाशी तुम्हाला दाखवलं मी, त्यापासूनच ब्लॉग सुरुवात केली मी खरं तर. चल पहिले मी आता हे काम करून घेते. की आता आमचं जेवण सगळं झालंय आणि युगा आणि मी आता खेळतोय कारण संकल्प आज नाही आहे त्यामुळे त्याला यायला उशीर होणार आहे. पण युगा 10 वाजता दरवेळेस झोपते, तर तिला थोडंसं दमवते. दमली का लगेच 5 मिनिटात झोपते. त्यामुळे आता थोडंसं आमचा खेळ चालू आहे. तिच्यासोबत जरा टाइम स्पेंड करते म्हणजे मला पण कधी कधी बरं वाटतं की काय झालं, तिच्याबरोबर टाइम स्पेंड केलं की मला पण असं कधी गिल्ट येत नाही. आणि त्या उद्योग नाही महाउद्योग. तर मी हे बघा इथे सगळं उषा वगैरे लावून ठेवल्यात जेणेकरून ती धडपडू नये. तर हे बघा आता उलट कसं व्हायचं ना ते बघा. कसा करून दाखव करून कशी उतरते युगा. ही सॉफ्ट उशी आहे. ती तिच्या वेळेस मी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा घेतलेली. ती आता खूप उपयोगला येते. ती अशी खेळते वगैरे. ते सॉफ्ट असल्यामुळे अजिबात काही तिला लागणार वगैरे नाही. हे बघा उद्योग बघा आमचे. आता मी ऍक्च्युली तिला थोड्या वेळाने झोपवते ती अशी 2 मिनिटं बोलायला. तिला आता मी झोपवते आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटते. कारण ती झोपली की मग आवाज नाही करून चालत. तिला मी मुद्दाम शांततेची सवय लावली आहे कारण तिला जेवढी शांतता असेल तेवढी ती शांत आणि भरपूर झोपते. देवाच्या मनाने टचवूड की तिला झोपेची अजिबात हे नाही आहे. कधीच रात्री उठली वगैरे. पण गुगल दिसतोय ना मोका माझ्या. या त्यांना कर गुड नाईट. तर त्यांना गुड नाईट, टाटा. आपण उद्या भेटूयात, हो ना. चल संकल्प गायब होता. युगा आमचं झालंय जेवण आणि आम्ही बसतो इथे आतमध्ये येऊन. आई हाय कर. हाय, कुठे आलीस तू? आणि कशी चालले? हॅलो. हे मी कालच्या ड्रेसमध्ये आहे कारण काल संध्याकाळी
संध्याकाळीच मी काल ड्रेस घातलेला, त्यामुळे हाच मी कंटिन्यू केला आज पण, म्हणजे जास्त धुवायला जाईल. तर कालची संध्याकाळ खूप छान गेली आमची. मस्त कार्यक्रम झाला. अलिबागचे सुद्धा लोक आमची कमी नाही आहेत हां या सगळ्या गोष्टींमध्ये. खूप क्रिएटिव्ह आहेत आणि छान एकदम गाण्याचा कार्यक्रम इतका सुंदर झाला. युगाने पण खूप छान एन्जॉय केलं. पण रात्री आम्हाला वाजले 11 यायला आणि काल दुपारी एक तर युगर झोपली नव्हती, त्यामुळे संध्याकाळी म्हटलं तिथे पण ॲक्च्युली गेल्यावर एक तिने डुलका काढला तरीसुद्धा, पण तिला मी लगेच उठवलं कारण रात्री परत झोपायचं होतं. मग झोपली नसती आणि आम्ही पण खूप थकलेलो होतो. एक तर संकल्प पण थकलेला होता. तो पण 11-12पर्यंत आला, लगेच लवकर आला. मला वाटलं उशीर होईल कारण खूप दिवसांनी सगळेजण भेटणार पण होते. पण जेवून लगेच आला तो, कारण तो पण खूप थकलेला. आजसुद्धा त्याचे पाय दुखत आहेत. तर कालचं खरंच पूर्ण वेळ आणि हे संध्याकाळ खूप छान गेली. त्यामुळे ब्लॉग एंड करायचा राहून गेला माझा आणि म्हटलं ठीक आहे चला आत्ता मी ब्लॉग एंड करते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर कोणी नवीन असेल. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बाकी काही नाही. पाऊस एन्जॉय करा. पाऊसच पडत नाही आहे तरीसुद्धा. ॲक्च्युली पाऊस खूप कमी पडतो आहे. मधून ये जा करतो. काल संध्याकाळी लागलेला, आम्ही तिकडे गेलेलो पण नशीब येईपर्यंत गेलेला होता. तर असं पावसाचं जरा वर खाली चालू आहे, ते होतच राहील. तर आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहूया. चला बाय बाय.